माझी गोष्टींची शाळा हा एक नवीन उपक्रम आम्ही शाळेत सुरू करतो आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुलांना ज्या अनेक गोष्टी आवडतात त्यामध्ये गोष्टी ऐकणे आणि गोष्टी सांगणे हा त्यांचा एक आवडता विषय आहे. आणि आज आपल्याला धनश्री एक छानशी गोष्ट सांगणार आहे, हो की नाही धनश्री? हो सर. तर आता पुढील जो आवाज आहे तो धनश्रीचा आहे आणि ती एक छान गोष्ट आपल्याला सांगणार आहे आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. तर पुढील सूत्र म्हणजे पुढील जो आवाज राहील तो धनश्रीचा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव धनश्री. मी इयत्ता 5वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोहरे बुद्रुक. आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. प्रयत्न. गोष्टीचे नाव आहे प्रयत्न. एक खेडेगाव असते. त्या गावात सुमित्रा नावाची एक मुलगी राहत असते. तिला मातीत काम करायला फार आवडायचे. तिला काही केलं नाही तरी चालायचं, पण रोज तिला मातीत काम करायला फार आवडायचे. काही ना काहीतरी मातीची वस्तू बनवायची, नाहीतर मग मातीची भांडी, आणि त्यांच्याशीच खेळत बसायचं. हे करण्यासाठी ती मोठी झाली आणि लवकर शिकली आणि मोठी झाली. तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न केले. त्याच्यानंतर तिला एक छान गोंडस अशी मुलगी झाली. पण कालांतराने तिचा जो नवरा होता तो काही कारणांमुळे वारला आणि आता ती मातीची भांडी वगैरे बनवून विकणार वगैरे होती आणि मिळालेल्या पैशांनीच ती तिचं घर चालवणार होती. हळूहळू सुमित्रा म्हातारी झाली आणि तिची मुलगी प्रीती मोठी झाली. आता सुमित्राला खूप चिंता वाटू लागली, कारण की प्रीतीचं लग्नसुद्धा जवळ आलेलं होतं आणि ती मातीची जी भांडी वगैरे बनवून विकायची तीसुद्धा आता विकायला कमी झालेली होती, कारण की आता लोक जास्त करून जर्मन आणि स्टीलचीच भांडी वापरू लागत होती. म्हणून तिचा जो मातीच्या भांड्यांचा व्यवसाय होता तो मागे पडत होता. ती दररोज मातीची भांडी बनवायची, पण कोणच घ्यायचं नाही जास्त. एके दिवशी शेजारची सुलभा तिच्याकडे थोडीफार मातीची भांडी घ्यायला आली, पण सुमित्रा बाहेर गेलेली होती आणि ती परत आली. त्यावेळीस तिला सुलभा दारात उभी दिसली. मग सुमित्रा तिला म्हणली, अगं सुलभा, आज कशी काय तू माझ्या दारात आलीस? मग सुलभा म्हणली, अगं मला थोडीफार मातीची भांडी घ्यायची होती. मग सुमित्रा म्हणली, हो हो चालेल ना, सांग काय घ्यायचं होतं. मग सुलभाने तिच्याकडून मातीची भांडी घेतली आणि सुलभाला एक मातीचा बनवलेला मोठा मटका दिसला. ती म्हणली, हा मटका कितीला देशील गं सुमित्रा? मग सुमित्रा म्हणली, अगं तो मटका तू 120ला घे. मग सुलभा म्हणली, अगं नाही एवढ्या महाग, 100 रुपयाला करून दे ना. मग सुमित्रा म्हणली, अगं नाही, माझ्या घरची परिस्थितीसुद्धा आता भरपूर बिकट होत आली आहे, मी कशी काय तुला स्वस्तात देऊ? मग सुलभा म्हणली, राहू दे मग तुझी ती मातीची भांडी. आता चांगली नवीन आणि टिकाऊ, जरासंही काही झालं नाही की न फुटणारी चांगली स्टील आणि जर्मनची भांडी निघाली, तीच मी घेते. आता मी तुझ्याकडे कधी मातीची भांडी घ्यायला येणारच नाही. हे ऐकून सुमित्राला खूप वाईट वाटले. ती खूप उदास झाली आणि बसली. थोड्या वेळानंतर प्रीती आली. प्रीती तिच्या आईला म्हणली, अगं आई, तू एवढी उदास का बसली आहेस? मग सुमित्रा म्हणली, काही नाही बाळा, पण मी जे मातीची भांडी बनवते ते आता कोणच विकत घेत नाही. मघाशी सुलभा आली होती, तिला जो मी बनवलेला मटका होता मोठा मातीचा तो घ्यायचा होता, आणि मी तिला स्वस्तातच देत होते 120 रुपयात, पण तिला मात्र तो 100 रुपयाला हवा होता. मी कसा देऊ बाळा? एकतर आधीच घरात खूप बिकट परिस्थिती आहे आणि मला तुझ्या लग्नाचीही फार चिंता आहे. असं ऐकून प्रीतीसुद्धा फार चिंतेत पडली. ती म्हणली, काही नाही आई, आपण पण काहीतरी नवीन व्यवसाय करूयात ज्याच्याने आपल्याला नफा होईल. मग असं म्हणताच
प्रीतीने विचार केला की आपण कुठेतरी हातगाड्यावरती खायचे पदार्थ विकूयात. असा विचार प्रीतीच्या डोक्यात आला आणि तिने तिच्या गावच्या बाजारपेठमध्ये गेली आणि एक जागेवरती हातगाडी घेतली आणि त्याच्यावरती ती पदार्थ विकू लागली. पण पदार्थमध्ये ती वडापाव विकत होती, पण वडापावाने काय तिचा जास्त नफाच होत नव्हता, म्हणून ती आता वडापाव विकायची बंद झाली. त्याच्यानंतर तिला विचार आला की आपण हातचीच बनवलेली बिर्याणी का नाही विकावी, असा तिच्या मनात विचार आला. त्याच्यानंतर ती घरी गेली. तिच्या आईलाच म्हणजेच सुमित्राला तिने हे सर्व सांगितले. मग सुमित्रा म्हणली हो चालेल ना. असं म्हणून तिने बिर्याणीसाठी जे रेशन लागतं ते सगळे रेशन घेतले आणि काही प्लेट घेतल्या. त्याच्यानंतर तिने विकायला सुरुवात केली. सगळी लोक येऊन तिच्याकडे बिर्याणी विकत घ्यायची आणि तिने जिथे तिच्या हातगाडी लावलेली होती तिथे त्याच्या शेजारीच 2 हातगाड्या होत्या. त्यांना वाटायचं की ही बिर्याणी विकते आणि हिचा नफा होतो, पण आपला तर तोटा होतो ना. सगळी लोक हिच्याकडेच जातात, आपल्याकडे नाही कोणी येत. असं म्हणून त्यांना फार राग यायचा प्रीतीचा. आणि एके दिवशी असंच प्रीतीला थोडासा उशीर झाला होता, पण ती यायच्या आधीच लोक तिथे उभी होती, कारण की लोकांना तिची बिर्याणी फार आवडायची. असं करिता एके दिवशी असंच तिला उशीर झाला आणि तिचं जे सर्व सामान होतं ते तिच्या हातगाड्यावरतीच होतं. मग शेजारचे जे 2 हातगाडे होते त्यांच्या मालकांनी ठरवलं की आता आपण आपला तोटा होऊन द्यायचा नाही, आपण हिची भांडीच चोरायची. मग त्यांनी ती भांडी चोरली आणि कुठेतरी लपवून ठेवली. प्रीती तिच्या हातगाड्यावर येताच बघते तर काय, तिचं सगळं साहित्य नाही आहे इथे कुठे, भांडी तर नव्हतीच. आणि मग ती घरी गेली. खूप उदास झाली आणि घरी जाऊन बसली. तिने तिच्या आईला म्हणजे सुमित्राला सर्व घडलेला प्रकार सांगितला. आणि मग सुमित्रा म्हणली काही नाही बाळा, तू चिंता नको करूस, बस. मग सुमित्रा एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि तिला तिथेच तिच्या आईने बनवलेल्या म्हणजे सुमित्राने बनवलेल्या मातीच्या भांड्यांची झनक लागली. ती म्हणली अरे, आपण ही मातीची भांडी घेऊन ह्या मातीच्या भांड्यांमध्येच का नाही बिर्याणी विकावी. आणि मग ती म्हणली की आपण हे मातीचे बनवलेले मटके आहेत ते घेऊयात आणि आपल्या हातगाड्यावर जाऊयात. असं म्हणून ती दररोज ती मातीच्या मटक्यामध्ये ती बिर्याणी विकू लागली. एक दिवशी एक भला मोठा माणूस म्हणजेच साहेब आला आणि त्यांनी त्या हातगाड्यावरती तिची मटका बिर्याणी खाल्ली. त्याला ती फार आवडली आणि सुमित्राला एक खूप मोठं मटका बिर्याणीचं ऑर्डर दिलं. सुमित्रा फार खुश झाली आणि त्यांच्याकडे भरपूर सारे पैसे साठले. मग प्रीतीही फार खुश झाली आणि सुमित्राने प्रीतीचं खूप चांगला मुहूर्त ठरवून तिचं प्रीतीचं लग्न लावून दिलं. आणि इथेच गोष्ट संपन्न झाली. धन्यवाद मित्रांनो.